साताऱ्यात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। आनेवाडी टोल नाक्याजवळ ही वाहतूक कोंडी झाली आहे। गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात चाकरमानी जात असल्याने आनेवाडी टोल नाक्यावर वाहनांची गर्दी झाली आहे। गणपती स्पेशल गाड्यांमुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलंय। कोकणासाठी जादा गाड्या सोडल्यामुळे वेळापत्रक कोलमडलंय। काही गणपती स्पेशल गाड्याही 4.5 तास उशिराने धावतात, तर नियमित धावणाऱ्या गाड्याही 1.5 तास उशिराने धावतात। अमरावतीच्या बडनेरा रेल्वे ओव्हरब्रिजवर रस्त्याला तडे पडले। तडे पडल्यानं पुलावरून प्रवास करणं धोक्याचं झालंय। खासदार बळवंत वानखडे रस्त्याला पडलेल्या तड्यांची पाहणी करणार आहेत। वाशिमच्या श्रीमंत दणकेश्वर ठोक्या गणपतीचं मोठ्या धूमधडाक्यात आगमन पार पडलंय। या गणपतीचं हे 102वे वर्ष असून नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची ओळख आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसामुळे भाज्यांचे दर कडाडले। बाजारात आवक आणि मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्यानं भाज्यांचे दर गगनाला भिडलेत। 10 रुपयांना मिळणारी कोथिंबीर 40 रुपयांवर गेली आहे, तर लसूण 400 रुपये किलो झालाय। ठाण्यातील वाहतूक कोंडी संदर्भात महापालिकेनं बैठक बोलावली आहे। MMRDA, PWD आणि वाहतूक विभागाची महत्त्वाची बैठक आहे। वाहतूक कोंडीच्या तोडग्याबाबत चर्चा होणार आहे। दिल्लीत मुसळधार पावसानं हजेरी लावली। मुसळधार पावसानंतर अनेक भागात रस्त्यावर पाणी साचले। पावसामुळे दिल्लीतील अनेक भागात वाहतूक कोंडी झाली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बाबाजानी दुर्राणी यांना अटक करण्याच्या मागणीसाठी विविध संघटनांनी पाथरी तहसीलवर मोर्चा काढलाय। तर सामाजिक कार्यकर्ते BS कांबळे आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल असून अटक न केल्यानं मोर्चा काढण्यात आलाय। विकसनशील देशांसाठी सिंगापूर प्रारूप हे प्रेरणा देणार आहे। भारतात अनेक सिंगापूर निर्माण करण्याची इच्छा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलंय। या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असल्याचं त्यांनी नमूद केलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर येणार आहेत। 8 आणि 9 सप्टेंबर रोजी अमित शहा मुंबईत असून या दरम्यान ते लालबागच्या राजाचं दर्शन घेतील। तसंच वर्षा निवासस्थानावर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे। जयदीप आपटेच्या बचावासाठी उभी ठाकलेली कायदे पंडितांची फौज पूर्णपणे भाजपाशी संबंधित असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। छत्रपतींची बेईमानी यांच्या रक्तातच असल्याचं राऊत म्हणाले। युक्रेन संघर्षाबाबत भारताच्या सतत संपर्कात आहे। भारतासह चीन आणि ब्राझील हे 3 देश हा संघर्ष सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलंय। माजी IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांनी गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात एम्स रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यास इच्छुक असल्याचं म्हटलंय। त्यांचं अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करण्यात आला होता। NCCF आणि नाफेडनं खरेदी केलेल्या कांद्याची 35 रुपये किलो दरानं बाजारात विक्री सुरू केल्यामुळे नाशिकमध्ये कांद्याचे दर प्रति क्विंटल 250 ते 400 रुपयांनी पडले। ऑगस्ट अखेर 4000 ते 4200 रुपयांवर गेलेले दर 3500 ते 3800 रुपयांवर आले। राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस गाड्यांमध्ये दिव्यांग प्रवाशांना कायमस्वरूपी आरक्षित आसन देण्यात आलं असून ते कोणत्याही थांब्यावर चढल्यास त्यांना त्यांचं आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असणारे असा निर्णय नुकताच ST महामंडळानं घेतलाय। महानगरपालिका प्रशासनानं गेल्या 2 दिवसात अंधेरी येथील 14 ठिकाणांवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय। रस्ते फेरीवाल्यांच्या पत्रांमुळे हैराण झालेल्या प्रवाशांना या कारवाईनंतर काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे। महामुंबई मेट्रोनं गणेशोत्सवादरम्यान नागरिकांच्या सेवेसाठी दहिसर अंधेरी पश्चिम मेट्रो 2A आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो 7 मार्गिकांवरील फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे। या दोन्ही मार्गिकांवर 20 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत। अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाची दुसरी लोखंडी तुळई बसवण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे। ही तुळई रेल्वे भागावर 25 मीटरपर्यंत सरकवण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।